क्रांतिकारी खाजा नाईक यांच्या स्मृतिनिमित्त धरणगाव ते अंबापाणी कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रांतिकारी खाजा नाईक शौर्य स्मृती कलश यात्रेचे चोपड्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकात आगमन झाले. या ठिकाणी कलशचे दर्शन भाजपाचे व संघाचे पदाधिकारी यांनी घेतले. आंबापाणी व धरणगाव येथील मातीमिश्रित कलश यात्रा धरणगाव, चोपडा व आंबापाणी शिरपूर या 3 तालुक्यातील गावात यात्रेचे नियोजन करण्यात आलेलं आहे. याचा समारोह उद्या आंबापाणी येथे होणार असल्याचे सांगितले. संघ परिवाराच्या माध्यमातून आणि वनवासी कल्याण आश्रमाच्या संघटनेच्या माध्यमातून करण्यात आलेलं नियोजन आहे. आपल्या इतिहासामध्ये सातपुड्याचे जे क्रांतिकारक आहेत खाजाजी नाईक यांचा जो स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जो इंग्रजांनी वध केला तो अंबापाणी या ठिकाणी केला आणि त्यांचं जे शिर होतं ते धरणगाव या ठिकाणी टांगण्यात आलं. हिंदू समाजाला घाबरवण्यासाठी जी इंग्रजांकडून केलेली ही विदारक कृती होती, पण त्या कृतीलाच हिंदू समाजाचा एक आधार मिळावा त्यानिमित्ताने संघाच्या माध्यमातून खाजाजी नाईकांचे भव्य स्मारक शिरपूर या ठिकाणी केलं जातं. आणि ह्याच दरम्यान ह्या शौर्य स्मृती कलश यात्रेचं जे नियोजन आहे ते करण्यात आलं आहे. याच्यामध्ये अंबापाणी आणि शिरपूर, अंबापाणी आणि धरणगाव या 2 ठिकाणची जी माती आहे त्या कलशामध्ये मिश्रित करून ह्या 30 गावांचा प्रवास या ठिकाणी असणार आहे. त्याच्यामध्ये धरणगाव, चोपडा आणि शिरपूर अशा प्रामुख्याने 3 तालुक्यांमधली जी गावं आहेत त्या ठिकाणी या यात्रेचं नियोजन करण्यात आलं आहे. आणि संपूर्ण जनजाती क्षेत्रातील बांधव आणि खाजाजी नाईकांचे जे निस्सीम सगळे सैनिक आहेत आमच्यासारखे, अशा सगळ्यांनी मिळून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तालुक्यात कुठं आता जाणार आहे? तालुक्यामध्ये शहार्डीला आज मुक्काम आहे. मालापूर येथून सुद्धा या ठिकाणी या यात्रा जाणार आहे. आणि याच्यानंतर मग ती शिरपूर तालुक्यामध्ये अंबापाणी या ठिकाणी स्थायिक होईल. उद्याच्या दिवशी त्या कार्यक्रमात या कलश यात्रेची सांगता होणार.